हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाइब्स आपण कशी आणायला पाहिजेत आणि सिंपल वास्तू टिप्स. कारण आनंदी घरासाठी आपण काही ना काही सोपे उपाय जर केले ना तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता ऊर्जा हे खेळून राहत असते. तर चला मग सुरुवात करूया. आपण सगळ्यांना आपल्या घरासाठी खूप मेहनत घेत असतो, आहे की नाही बरं? पण घर सुंदर दिसावं किंवा स्वच्छ असावं, घरामध्ये सुखशांती असावी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? घर सुंदर असूनसुद्धा कधीकधी घरामध्ये उदासीनपणा, चिडचिड किंवा अस्वस्थपणा का जाणवत असतो? आणि काही घरांमध्ये जर गेल्यावर ना मात्र आपल्याला लगेच प्रसन्न वाटत असतं, म्हणजे मन अगदी शांत होतं, छान पॉझिटिव्ह फिलिंग येत असते. तर यामध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता, प्रकाश, हवा, सुगंध आणि वस्तूंची मांडणी हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे घरातील माणसांचे विचार आणि वागणं यांचा मोठा वाटा असतो. तर आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाइब्स कशा आणायच्या किंवा वास्तुशास्त्रानुसार कोणत्या सोप्या गोष्टी करता येतील. तर आपण पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की आपल्या घरामध्ये प्रवेश करताना सर्वात आधी आपण मुख्य दरवाजामधून येत असतो, बरोबर ना? म्हणून मुख्य दरवाजाजवळ चपलांचा पसारा हा कचरा किंवा नको असलेल्या वस्तूंचा ढीग ठेवण्यापेक्षा तो भाग स्वच्छ आणि नीटनेटका असावा. कारण आपल्या दरवाजामध्ये चपलांचा पसारा किंवा जो कचरा असतो ना तो जर तिथे ठेवलेला असतो ना तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा तिथे येते. आणि ते जर म्हणजे लक्ष्मी माता ते तिथपर्यंत येतात, ते बघितल्याबरोबर ते तिथून निघून जात असतात. शक्य असेल तर तिथे एखादी छोटी सुंदर रोपटी किंवा साधी सजावटसुद्धा ठेवू शकतो आपण. आपलं जर मेन दरवाजा अशी ना आपण इकडून तिकडून जर एका कुंडीमध्ये झाडं जर लावून ठेवले ना आणि जो पसारा असतो ना तो बाजूला करून ठेवलेला एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला असेल ना आणि ती जागा एकदम सुंदर स्वच्छ असेल ना तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, घरामध्ये येताना आणि घरातून बाहेर जाताना मनामध्ये कधी पण चांगला विचार ठेवायला पाहिजेत. कारण घराची पॉझिटिव्ह एनर्जी फक्त वस्तूंनीच नाही तर आपल्या विचारांनी सुद्धा तयार होत असते. कारण कसं असते माहिती आहे का, तुम्हाला सांगितलेलंच आहे, प्रत्येक प्रत्येक वास्तूमध्ये एक एनर्जी असते. आपण तिला जेवढं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला ना ती आपल्याला तेवढी चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला देत असते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की सकाळचा सूर्यप्रकाश घरामध्ये येऊ द्यायला पाहिजेत. पण काय, काही काही ठिकाणी आहे ना घरं जवळ असल्यामुळे घरामध्ये सूर्यप्रकाशचे किरण येऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजेत, त्यांच्या इथे जर खिडक्या असतील ना तर काय करायला पाहिजे, आपण सकाळी उठल्यानंतर खिडक्या आणि पडदे पहिले उघडून घ्यायचे आहेत. घरातले जे काही कुंबट वास असतो काही असतो ना, जे निगेटिव्हिटी असते ना ती सगळी पहिले बाहेर जाऊ द्यायला पाहिजेत. आणि बाहेरची जी फ्रेश हवा असते ना ती पहिले आपण आपल्या घरामध्ये येऊ द्यायला पाहिजेत. कारण घरात नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा ही जर आली ना तर घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार होत असतं. सकाळच्या वेळेला घर बंद ठेवण्यापेक्षा काही वेळ हवा खेळती ठेवली ना घरामध्ये तर घरामध्ये अधिक प्रसन्न वाटू शकतं. आणि आपण गृहिणी असाल तर घरातील कामं सुरू करण्यापूर्वी 2 मिनटं तरी खिडकीजवळ उभं राहायला पाहिजेत. म्हणजे कसं मी सांगते तुम्हाला, कारण आपण पण एक बाहेरची जी पॉझिटिव्हिटी म्हणजे असो ती पण आपण बी ती ऊर्जा आपल्यामध्ये घ्यायला पाहिजेत आणि घरामध्ये पण येऊ द्यायला पाहिजेत. आणि गृहिणीसाठी पॉझिटिव्हिटी मनामध्ये आणण्यासाठी एक अफर्मेशन की स्वतःला आपण म्हणायचं की आजचा दिवस हा माझ्यासाठी सुंदर आहे, माझ्या घरामध्ये आनंद, शांतता आणि प्रेम आहे. आपण हे नेहमी हे अफर्मेशन आपल्या स्वतःला बोलायला पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये पण म्हणायला पाहिजेत. कारण घर हे आपल्याला तथास्तु नेहमी म्हणत असते. तिसरी गोष्ट अशी आहे की घरामध्ये अनावश्यक वस्तूंचा साठा कधीच करायला पाहिजेत नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बघा, आपल्या घरामध्ये कितीतरी अशा वस्तू असतात जे आपण खूप म्हणजे असे महिनोन्महिने वापरत असतो. मग त्या जर सुद्धा त्या खराब झाल्या तरी पण त्या आपण घरामध्ये ठेवत असतो, आहे की नाही बरं? बरोबर. कधीतरी उपयोगी पडेल म्हणून आपण त्या वस्तू ठेवून देत असतो. पण हळूहळू घरामध्ये वस्तू वाढत जातात आणि हा पसारा वाढत जातो. म्हणून महिन्यातून एकदा तरी घरातील वस्तू तपासायला पाहिजेत की आपल्या घरामध्ये जे वापरत नाही आपण किंवा जे तुटलेले आहेत, ज्याची गरज आहे की नाही त्या बाजूला काढायचेत. म्हणजे कसं जे आपल्याला त्याची काही गरजच नाही आहे, काहीच काम नाही आहे त्या वस्तूंचं, ते जर आपण बाहेर काढून जर ठेवून द्यायला पाहिजे किंवा भंगारमध्ये विकून टाकायला पाहिजेत. त्याच्यामुळे काय होते, आपल्या घरामध्ये पसारा होणार नाही आणि यामुळे आपलं घर पण स्वच्छ दिसेल आणि आपल्या मनाला बी हलकं वाटत असते. चौथी गोष्ट अशी आहे की घरामध्ये हिरवळ पाहिजेत. घरामध्ये हिरवळ कासाठी पाहिजे मी तुम्हाला सांगते. घरामध्ये शक्य असेल तिथे काही इनडोअर जे असते ना, इनडोअर प्लॅन्ट्स किंवा योग्य आपण झाडे ते लावायला पाहिजेत. कारण सांगते,
सांगते उदाहरणार्थ मनी प्लॅन्ट, तुळस किंवा तुमच्या आपल्या घराच्या प्रकाशमान परिस्थितीला योग्य अशी जी झाडे असतात ना, ते आपण आपल्या दारामध्ये लावायलाच पाहिजेत. पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती? झाडं फक्त ठेवायची नाहीत, त्यांची काळजी पण घ्यायची असते. सुकलेली खराब झालेली रोपटे तशीच ठेवण्यापेक्षा त्याची योग्य आपण निगा राखलेली पाहिजेत. कारण कसं, एखादं झाडाचे जे पानं असतात ना, ते जर पिवळे झाले असतील त्याला लगेच काढून घ्यायचं. आपण जेवढे आपले झाडं पण स्वच्छ ठेवले ना, तर आपले झाडं पण आपल्याला एक पॉझिटिव्हिटी ऊर्जा आपल्याला देत असतात. झाडांची हिरवळ ही घराला नैसर्गिक आणि प्रसन्न वातावरण देऊ शकते. कारण झाडांच्यामुळं आपल्याला कसं एक सकारात्मकता वाटू शकते आणि आपल्या मनाला बी खूप छान आणि सुंदर वाटू शकते. 5वा मुद्दा असा आहे की संध्याकाळी दिवा लावायची सवय. हे बघा, चारी पण सांजा एक झाल्यानं घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती, कापूर हे नेहमी लावायलाच पाहिजेत. याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण सुशोभित होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहत असतो. संध्याकाळची वेळ म्हणजे घरामध्ये शांतता, म्हणजे संध्याकाळी शांतता आणण्याची सुंदर वेळ असते, तुम्हाला माहितीच आहे. पण कधी पण संध्याकाळी जर तुम्ही झाडू मारत असाल ना, झाडूचा जो केड कचरा असतो ना, तो संध्याकाळच्या टायमाला बाहेर फेकून न देता आपण घरामध्ये एका पन्नीमध्ये भरून ठेवायचा. जेव्हा दिवस झाला तेव्हा आपण त्याला बाहेर टाकून देऊ शकतो. कारण घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला घरामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी म्हणजे लक्ष्मीचा वास राहत असतो आणि आपण कधी पण संध्याकाळी व्हायच्या अगोदर आपण ना झाडून मारायला पाहिजेत. आणि जर संध्याकाळी समजा झाडून मारायची वेळ आली समजा आपल्याला, तर आपण ना झाडू हा दरवाजाच्या दिशेनं न नेता आपण ते जे असते ना घरातलं जे केड कचरा, तो घरामध्ये आणायचा. म्हणजे तिथून पासून आपण घर झाडायची सुरुवात करायला पाहिजेत. म्हणजे कसं आपण संध्याकाळी झाडून मारतो आणि लक्ष्मी माता घरामध्ये यायची असते आणि आपण जर झाडून मारलं ना, तर ती लक्ष्मी तिथूनच निघून चालली जाते. त्याच्यामुळं आपण संध्याकाळचा टाईम जर झाला असेल तर आपण तो केड कचरा आणि झाडू हा आपण घरामध्ये मारायचा आणि पुंजा जो असते ना, तो घराच्या बाजूला ठेवून द्यायला पाहिजेत. आणि घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो ना, तर दर 2 मिनटं आपण ते शांत बसायला पाहिजेत. स्वतःला आपण एक पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला पाहिजेत आणि आपण ज्या देवाला मानतो देवांना आपण धन्यवाद, ग्रॅटिट्यूड म्हणायला पाहिजेत. आणि नेहमी असं एक बोलायला पाहिजे सकारात्मक विचार, ते म्हणजे असे की माझ्या घरामध्ये सुख, शांती, प्रेम आणि समाधान राहू दे. हे नेहमी आपले शब्द तोंडामध्ये असायलाच पाहिजे आणि नेहमी हे असे बोलायलाच पाहिजेत. याच्यामुळे आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते. एक छोटासा रिच्युअल आहे, तो म्हणजे काय, मनाला शांतता आणि सकारात्मकतेची भावना मिळू शकते. 6वा मुद्दा असा आहे की घराची स्वच्छता आणि विशेषत म्हणजे स्वयंपाकघर. हे बघा, आपल्या घरातील स्वयंपाकघर खूप महत्त्वाचं आहे. गॅस ओटा, सिंक आणि कपाट शक्य तितकी स्वच्छ ठेवायलाच पाहिजे आपण. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर शक्य असल्यास आवरून ठेवायला पाहिजेत. कारण सकाळी उठल्यावर स्वच्छ स्वयंपाकघर दिसलं ना, तर दिवसाची सुरुवात हे एकदम छान होत असते. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तूच्या नावाखाली कोणतीही कठीण किंवा खर्चिक उपाय करण्याची काहीच गरज नाही आहे मंडळी. कारण स्वच्छता हा नीटनेटकेपणा आणि चांगल्या सवयी हे सर्वात सोपे उपाय आहेत. तर घरामध्ये आनंद देणाऱ्या गोष्टी आपण कोणत्या ठेवायला पाहिजेत? हे बघा, घरामध्ये अशी चित्र किंवा फोटो किंवा सजावटीच्या वस्तू ठेवा ज्या पाहिल्यावर आपल्याला आनंद वाटू शकतो. म्हणजे कुटुंबाचे सुंदर फोटो किंवा निसर्गाची चित्र किंवा आपल्याला सकारात्मक वाटणाऱ्या गोष्टी हे आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. फक्त वास्तूमध्ये सांगितलं आहे म्हणून एखादी वस्तू ठेवण्यापेक्षा ती वस्तू तुमच्या मनाला आनंद देते की नाही हे आपण नेहमी पाहायला पाहिजेत. तर आजपासून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स आणण्यासाठी मोठे खर्च करण्याची अजिबात गरज नाही मंडळी. कारण आनंदी घराची सुरुवात हे वास्तूंच्या एका वास्तूपासून नाही, तर ती आपल्या एका चांगल्या विचारांपासून होत असते. जर तुम्हाला आजचा विषय आवडला असेल आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये माझं घर आनंदी आहे असं नक्की लिहा. बाय.